नमस्कार. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. बघा, आज तारीख आहे 20. आज उद्या आणि परवा 3 दिवस पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, आदिती तटकरे जे आहे त्यांनी स्पष्ट केले होते की 26 जानेवारीच्या आधी पैसे वाटप आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे तुमच्या खात्यात आजपासून पैसे वाटप सुरू करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की बघा, लाडकी बहीण योजना फक्त आता काहीच दिवस राहणार आहे. योजना बंद होणार आहे. कोणत्या महिलांची योजना बंद होणार आहे, जानेवारीचा हप्ता तुम्हाला येणार आहे का नाही आणि आधी आलेले पैसे तुमचे वसूल केले जाणार आहेत, अशी आजची बातमी आहे. नवीन बातमी आहे आजची. आता बघा, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. बँकेत यादी देखील आली आहे. कोणत्या महिलांना पैसे पाठवायची यादी देखील जमा झालेली आहे बँकेत. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता हा शेवटचा हप्ता असणार आहे. अतिशय महत्त्वाची अशी बातमी असणार आहे. आज 15 जिल्ह्यात पैसे येणार आहेत. ते कोणते 15 जिल्हे असणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. खूपच महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर काय बातमी आपण सविस्तरपणे पाहू. कोणत्या महिलांना पैसे आज जमा होणार आहेत. बघा, आज सकाळपासून पैसे वाटप सुरू झाली आहे. आज बँका चालू असणार आहेत. आज सोमवार आहे, त्यामुळे सर्वांना पैसे येणार आहेत. बँकेत यादी देखील आलेली आहे. तर कोणत्या महिला असणार आहेत, कोणते जिल्हे असणार आहेत महत्त्वाचे, त्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघल्या आहेत. बघा, ही योजना 5 वर्ष चालू राहणार आहे अशी बातमी समोर येत होती, परंतु काहीच महिलांची योजना सुरू राहणार आहे. बाकीच्या ज्या महिला आहेत त्या योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत. तर कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर कोणत्या बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. कारण की बघा, सरकार रोज नवीन अटी लागू करत आहे काही ना काही. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस एक हमीपत्र दिले होते, तुमच्या लक्षात असेल तर. त्या हमीपत्रावर असं स्पष्टपणे उल्लेख होता की दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल तर. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसारख्या अशा भरपूर योजना आहेत त्या सरकारने चालू केल्या होत्या आधीपासून, सुरुवातीपासून. तर त्या योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तरी देखील तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला होता व आता तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर आता तुम्हाला लाभ घेता येणार नाही. पिवळी आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 4 चाकी वाहन तुमच्या नावावर असेल तर एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही. आणि त्याचबरोबर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तरी देखील तुमचा लाभ आहे तो बंद करण्यात येणार आहे. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी नसाय पाहिजे. बघा, महत्त्वाच्या अटी आहेत, अनेक अटी आहेत तुम्हाला सांगत आहे मी. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आता पाहू, कोणत्या बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा, तसं काही नाही. जर तुम्हाला आधी पैसे आले असतील तर आता जर तुम्ही अटीत बसत असाल तर तुम्हाला पुढचा देखील हप्ता येणार आहे 100%. जर जे मी सांगितल्या अटी किंवा जे हमीपत्र तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस हमीपत्र एक ज्या रस्त्याला जोडली होती त्या ज्या अटी आहेत त्या अटीत तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% पुढचा हप्ता येणार आहे. डिसेंबरचे पैसे आले असतील तर. फक्त तुमचे बँक खाते जे आहे ते डीबीटी चालू असणे महत्त्वाचे आहे आणि तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे बँक खात्याला लिंक असेल तर तुम्हाला समजणार आहे पैसे जमा झालेत का नाही. पोस्ट बँकेत अकाउंट असेल, SBI मध्ये असेल किंवा दुसऱ्या बँक ऑफ बडोदा किंवा कोणतीही तुमची बँक असू द्या, फक्त डीबीटी चालू असलेली बँक असायला पाहिजे. जर डीबीटी चालू असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत. ज्या तुम्हाला आता सांगितल्या अटी मी त्या अटीत तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार नाही. तुम्ही योजनेतून बाहेर निघणार आहात तर तुम्हाला आता पैसे जमा झालेत का नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि सरकार जे आता करत आहे काम, फॉर्म तपासणी करत आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. फॉर्म चेकिंग करावेत का नाही, तुम्हाला ही योजना लाभदायी आहे का नाही, तर तुमच्यासाठी ही योजना लाभदायी आहे का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आता जे फॉर्म तपासणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे विरोधक पक्ष असे म्हणत आहेत ही योजना जास्त दिवस चालू राहणार नाही. कारण की बघा, भरपूर महिला अशा आहेत त्या दुसऱ्या देखील योजनेचा लाभ घेत आहेत. तर त्या योजनेतून बाहेर निघल्या म्हणजे लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी बंद झाली आहे. तर अशा 60 लाख महिलांची योजना ही बंद होण्याचा एक अंदाज आहे. अशी बातमी समोर येत आहे की 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेपासून दूर होऊ शकतात. आता पाहू कोणते जिल्हे आहेत. तर तसं काही नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हे टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत. सर्व जिल्ह्यात सरसकट पैसे वाटप होण्याची बातमी समोर येत आहे आणि हे पैसे डीबीटी माध्यमातून येत आहेत. त्यामुळे एका दिवसात सर्वांना पैसे येणे शक्य नाही. टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत. तुम्ही कोणत्या जरी जिल्ह्यात राहत असाल तरी देखील तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. 2-3 दिवस मागे पुढे होऊ शकतं परंतु तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट करून मला नक्की विचारा, तुम्हाला नक्की उत्तर दिले जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आधी किती रुपये आले आहेत ते देखील कमेंट करून सांगा. आणि आता सरकार जे फॉर्म चेकिंग करत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. काही अडचणी असतील तर नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.